माकपकडून इराणवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ युद्धविरामासाठी आंदोलन आणि काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करत ट्रम्प आणि बेंजामिन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ माकपतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय इथं तीव्र आणि आक्रमक जनआंदोलन तसंच निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व माजी आमदार नरसय्या अडम मास्तर आणि जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर यांनी केलं। माजी आमदार नरसय्या अडम मास्तर हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेले हल्ले हे त्या देशाच्या सार्वभौमत्वावर उघड आक्रमण असून आंतरराष्ट्रीय कायद्याचं गंभीर उल्लंघन आहे। या युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्य पूर्वेतील तणाव तीव्र झाला असून जागतिक शांततेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे। माकपचा ठाम विश्वास आहे की युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही। संवाद, मुत्सद्देगिरी आणि शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच मतभेद सोडवले जावेत। लष्करी हस्तक्षेपामुळे निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत। तेलाच्या किमती वाढत असून सर्वसामान्यांवर महागाईचा अतिरिक्त भार पडत आहे, असं त्यांनी नमूद केलं। अमेरिकन साम्राज्य प्रवृत्तीला पाठिंबा देणारे, हुकुमशाहीला पाठिंबा देणारे, मानवता विरोधी भूमिका घेणारे, गुंडगिरीला मदत करणारे, आज जगातल्या कोणत्याही माणसाला विचारा, जगामध्ये 1 लाख माणसाला मारलं इस्रायल, इराणमध्ये अमेरिकेने बॉम्ब घेतलं, शाळेचे विद्यार्थी मेले, कधी असं घडलं? तर या गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आला असताना बजरंग दल हिंदू संघटनेने हे जे कृत्य केलं त्यांचा निषेध करतो आणि अशा कृत्याला घाबरणारे माणसं आम्ही नाही आहे। वाटेल त्याला तोड देऊ आणि जनतेचं रक्षण करण्याकरता आम्ही लढ्याच्या मैदानात राहू। जिल्हा परिषद पूनम गेट इथून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। कार्यकर्त्यांनी काळे झेंडे, काळी वस्त्रे आणि काळ्या फिती लावून घोषणाबाजी केली। तसंच डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। इस्रायल अमेरिकेचं युद्ध इथं मानवाधिकाराच्या नावाखाली एक वेगळ्या प्रकारचा विषय इथं चालू आहे आणि मोदी साहेबांचं नाव खराब करण्याचं या आंदोलनाच्या माध्यमातून चालू आहे। या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते एम.एच. शेख, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, नरेश दुगाणे, दाऊद शेख, अकिल शेख, मल्लेशम कारमपुरी, अशोक बल्ला, वीरेंद्र पद्मा, सनी शेट्टी, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, अभिजित निकंबे, रफिक काझी, वसीम देशमुख, आसिफ पठाण, प्रदीप मरेड्डी, तबस्सुम शेख, मोहन कोक्कुल, अफसाना बेग आदींची उपस्थिती होती। आणि आपण इराणवरती जो काय हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन यांच्या पुतळ्याचं आम्ही या ठिकाणी दहन केलेलं आहे। याचं कारण आज ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय करार मोडून इराणच्या नागरिकांवरती, विद्यार्थ्यांवरती, तिथल्या जनजीवनावरती जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलो। हे करत असताना या ठिकाणी माझा आरोप आहे हेतू पुरस्सर हे भाजप सरकार आणि सगळ्या त्यांच्या संघटना, ते RSS असेल, बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असतील, ते कार्यकर्ते या ठिकाणी येऊन हा निषेधाचं आमचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्याला भीक न घालता या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। सरकारच्या विरोधात आम्ही निषेध नोंदवला आणि हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, या जगामध्ये आम्हाला युद्ध नको, शांतता हवी आहे।
त्या देशामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान पुन्हा होणार नाही, यासाठी भारत सरकारने देखील त्यांना पाठिंबा दिले पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे.